नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये 10वी विज्ञान भाग 1 याचं जे पहिलं प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण, तर या गुरुत्वाकर्षण प्रकरणाची सुरुवात आपण आजच्या व्हिडिओपासून करणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये गणित भाग 2चा आपण 1.1 सराव संच सुरू केला होता. तोही हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही बघा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर सगळ्यात पहिला आपण बघणार आहोत गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, किंवा गुरुत्वाकर्षणाची व्याख्या नेमकी कशी करायची. ओके, पुस्तकामध्ये सुरुवातीलाच आपल्याला गुरुत्वाकर्षण बल किंवा गुरुत्वाकर्षण याची व्याख्या दिलेली आहे. ओके, गुरुत्वाकर्षण बल असू दे किंवा गुरुत्वाकर्षण, दोन्हीचा अर्थ एकच. कारण गुरुत्वाकर्षण हे एक प्रकारचं बलच आहे की जे प्रत्येक वस्तू काय करते, एकमेकांवर प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूवर ते बल प्रस्थापित करते. ओके, आता बघा गुरुत्वाकर्षणाची व्याख्या काय. गुरुत्वाकर्षण बल हे एक प्रकारचे वैश्विक बल आहे. गुरुत्वाकर्षण बल कसं आहे, वैश्विक म्हणजे पूर्ण विश्वामध्ये आहे, पृथ्वीवरच नव्हे तर पूर्ण सूर्यमाला असेल किंवा सूर्यमालाच्या बाहेर सुद्धा हे गुरुत्वाकर्षण बल अस्तित्वात आहे. ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्येच नव्हे, जे पृथ्वीवरच्या कोणत्याही 2 वस्तू असतील तर त्यांच्यामध्ये तर गुरुत्वाकर्षण बल असतंच, तसंच इतर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूंमध्ये सुद्धा ते बल प्रयुक्त होते. खगोलीय वस्तू जसे की सूर्य आहे, पृथ्वी आहे, चंद्र आहे, तर यांच्यामध्ये सुद्धा काय असतं, हे गुरुत्वाकर्षण हे आकर्षणाचं बल अस्तित्वात असतं. म्हणजे हे एक प्रकारचं वैश्विक बल आहे. ते पृथ्वीवरच्या 2 वस्तूंमध्ये तर असतंच, तसंच खगोलीय वस्तूंमध्ये सुद्धा प्रयुक्त होतं, अशी त्याची व्याख्या करायची. आपल्या सर्वांना माहिती आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. आता पुढची व्याख्या आहे अभिकेंद्री बल. अभिकेंद्री बल म्हणजे काय बघा, तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते आणि या बलास काय म्हणतात, अभिकेंद्री बल असं म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. आता समजा तुम्ही एक दगड घेतला आणि तो दगड एका दोरीला बांधलात आणि गोल गोल फिरवलात असं, तर त्या दगडाची जी गती असते, ओके, तर ती वर्तुळाकार गती असणार आहे आणि त्याच्यावर कुठलं बल असणार आहे, अभिकेंद्रकी बल. आता हे बल कुणाच्या दिशेने प्रयुक्त होतं, केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होतं. म्हणजेच ती वस्तू केंद्राच्या दिशेने जाण्यास प्रवृत्त होते. म्हणून अभिकेंद्रकी बलाची व्याख्या काय केली आहे, एखाद्या वर्तुळाकार कक्षेत फिरणारी वस्तू असेल तर त्या वस्तूवर एक बल प्रयुक्त होतं, त्याची दिशा कुठे असते, म्हणजे अभिकेंद्रकी बलाची दिशा कोणती, तर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने ते बल प्रयुक्त होत असतं आणि या बलास काय म्हणतात, अभिकेंद्रकी बल असे म्हणतात. ही त्याची व्याख्या झाली. आणि या बलाची दिशा कुठे आहे, तर या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. म्हणजेच थोडक्यात केंद्राच्या दिशेनं हे बल प्रयुक्त होतं. आता आपण पुढे केपलरचे नियम बघूया. तर आता आपण बघूया केपलरचे नियम. केपलरने एकूण 3 नियम मांडलेत आणि ते केपलरने कशाविषयी मांडलेत, तर केपलरने ग्रहांच्या गतीविषयी एकूण 3 नियम मांडलेले आहेत. ओके, ग्रहांची गती कशा प्रकारे असते, ओके, हे सांगणारे आणि त्याच्याबद्दल भौतिक नियम त्यानं मांडलेले आहेत. आता केपलरचा पहिला नियम बघा. त्याच्यासाठी तुम्ही पुस्तकामध्ये ही आकृती बघितली असेल, ग्रहाची सूर्याभोवती परिभ्रमण कक्षा. तर ही आकृती पहिल्यांदा परीक्षेमध्ये काढायची आणि मग आता आपण पहिला नियम बघूया केपलरचा. केपलरचा पहिला नियम काय सांगतोय, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. ग्रहाची कक्षा कशी असते, लंबवर्तुळाकार असते. आता इथं बघा, एक ग्रह आहे, तो सूर्याभोवती फिरतोय. आता हे वर्तुळाकार नाही आहे. ओके, वर्तुळ असतं तर असं असतं, पण वर्तुळाकार नाही आहे तो, तर तो कसा आहे, लंबवर्तुळाकार आहे. ओके, आणि या लंबवर्तुळाकारामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे बघा,
लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. ओके, एकूण त्या लंबवर्तुळाला 2 नाभी असतात, इथे एक आणि इथे एक. ओके, त्यातल्या एका नाभीवर काय असतो? सूर्य असतो. म्हणजे ग्रह त्याच्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. कक्षा म्हणजे हा जो फिरण्याचा मार्ग आहे त्याला म्हणायचं कक्षा. तर त्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असतो आणि सूर्य त्यातल्या एका नाभीवर असतो. केपलरचा दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळाचं व्यापन करते. कुठला नियम म्हटला मी? केपलरचा दुसरा नियम. तो काय सांगतोय आपल्याला बघा, परत एकदा मी तुम्हाला सांगतो. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळांचं व्यापन करते. म्हणजे समजा ग्रह आता इथं आहे, त्यांना जोडणारी रेषा कुठली आहे? SA. ही इथून इथं समजा 10 मिनिटं लागलीत त्याला, आपण असं उदाहरण दाखल घेऊया. ओके, किंवा 10 तास लागले असं जरी गृहीत धरलं तरी काही हरकत नाही. तर ह्या 10 मिनिटांमध्ये त्यानं किती क्षेत्रफळ व्यापलंय? तर हे 1 एवढं क्षेत्रफळ त्यानं काय केलं? व्यापलंय. समजा ते क्षेत्रफळ काहीतरी 100 आहे. ओके, हे पूर्ण क्षेत्रफळ किती आहे? 100. आणि समजा ग्रह आता इथं गेला आणि इथून इथं पोचण्यासाठी पण त्याला समजा 10 मिनिटं लागलेत. तर हे दुसरं क्षेत्रफळ. ओके, क्षेत्रफळ आपण बघितलंय, एरिया ए न दाखवतात. A1 सॉरी, समजा हा A2 आहे आणि हा यानं क्षेत्रफळ व्यापन केलेलं आहे. म्हणजे समजा दोन्ही पण अंतर किती याच्यात 10 मिनिटात पूर्ण केले आहेत. तर क्षेत्रफळ काय असतात? समान असतात. ओके, म्हणजे समान कालावधीमध्ये थोडक्यात तो काय करतो? म्हणजे A to B जायला समजा त्याला 10 मिनिटं लागली, तर ते जे क्षेत्रफळ आहे, आणि समजा C to D, इथं C आहे, C to D याला पण समजा 10 मिनिटं लागलीत, तर ते जे काही क्षेत्रफळ आहे, याचं क्षेत्रफळ A1 आणि याचं क्षेत्रफळ A2, हे दोन्ही काय असतात? समान असतात. कारण कालावधी समान आहे, त्यामुळं त्या कालावधीत त्यानं व्यापन केलेलं क्षेत्रफळ पण काय असणार आहे? समान. आता अशा प्रकारे केपलरचा दुसरा नियम झाला. आता केपलरचा तिसरा नियम बघा. केपलरचा तिसरा नियम काय सांगतो? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. केपलरचा तिसरा नियम परत एकदा बघा. केपलरचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. आता इथं 2 शब्द आलेले आहेत, आवर्तन काल आणि सरासरी अंतर. तर बघा, आवर्तन काल म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्या. आवर्तन काल म्हणजे काय? समजा ग्रह इथे आहे, आता एक फेरी तो मारून इथं परत येणार आहे. मग इथं परत आला की त्याची एक फेरी पूर्ण झाली. तर एक फेरी पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? आवर्तन काल. तो आवर्तन काल कशाने दाखवतात? T न. म्हणजे सूर्याभोवती एक फेरी मारण्यासाठी जो कालावधी लागतो त्या ग्रहाला पूर्ण करण्यासाठी त्याला आवर्तन काल म्हणायचं. आता अंतराच्या ऐवजी सरासरी अंतर असं का म्हटलं बघा. आता समजा ग्रह इथं आहे, तर हे अंतर काहीतरी R1 असेल. ओके, ग्रह इथं गेला D पाशी, तर अंतर वाढणार, परत अंतर आणखीन वाढणार, परत अंतर आणखीन कमी होणार, मग अंतर कमी जास्त होणार. अशा वेळी त्या अंतरांची काय काढायची? सरासरी. म्हणजे या सगळ्या अंतरांची सरासरी समजा R आहे. ओके, म्हणून कसलं अंतर घेतलं? सरासरी अंतर घेतलं. तर काय म्हटलेलं आहे? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग. आवर्तन काल कशाने दाखवायचा? T ने. त्याचा वर्ग समानुपाती असतो. कुणाला समानुपाती असतो? ग्रहाच्या सूर्यापासूनचं सरासरी अंतर समजा R आहे. ओके, सगळ्या मिळून सरासरी काढली त्या अंतराची, तर त्या अंतराच्या घनाला, म्हणजे तिसरा घात, अंतराच्या घनाला समानुपाती असतो. तर समानुपाती याचा अर्थ काय? तर इकडं अंतर वाढलं तर आवर्तन काल पण काय होणार आहे? वाढणार आहे. किंवा अंतर जर कमी झालं, समजा ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर कमी असेल, तर आवर्तन काल पण काय होणार? कमी लागणार.
म्हणजे ग्रह जर लांब असेल ओके तर तो काय होणार, त्याला एक फेरी मारण्यासाठी जास्त कालावधी लागणार ओके, आणि जवळ असेल तर मग काय होणार, कमी कालावधी लागणार ओके. म्हणजे समजा आवर्तन काल टी आहे, तर टी वर्गाच्या प्रमाणात आर घन किंवा आर घनच्या प्रमाणात टी वर्ग बदलतो, हे त्याचा समानुपातीचा अर्थ आहे ओके. समानुपाती म्हणजे एक वाढला की दुसरा पण वाढतो, व्यस्त असेल तर एक वाढला की दुसरा कमी होतो. म्हणजे हा तिसरा नियम लक्षात ठेवायचा. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. हा तिसरा नियम व्यवस्थित लक्षात ठेवायचा. केपलरचे नियम लिहित असताना परीक्षेत आकृती दिलेली असू दे अगर नसू दे तुम्ही काढायलाच पाहिजे ती, आणि मग ते तिन्ही व्यवस्थित लिहायचे. 3 गुणांसाठी बोर्डाला आतापर्यंत 3 वेळा, मागील वर्षी सुद्धा विचारला आणि 3 वेळा हा प्रश्न विचारलेला आहे, 2 ते 3 वेळा विचारलेला ओके. तर याची तयारी चांगली करून ठेवा. आता आपण पुढे न्यूटनचा वैश्विक सिद्धांत बघूया. आता पुढे बघूया न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला काय सांगतो ते अगदी व्यवस्थित बघूया आपण. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते, ज्याला की आपण गुरुत्वाकर्षण बल म्हणतो ओके. विश्वातील प्रत्येक वस्तू ही इतर प्रत्येक वस्तूला ठराविक अशा बलाने आकर्षित करत असते. आता बघा हे बल नेमकं कसं असतं, तोच हा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती असतं आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं. म्हणजे समजा 2 वस्तू आहेत विश्वातल्या, कुठल्याही 2 वस्तू असतील, खगोलीय वस्तू असतील किंवा कुठल्याही, एकाचं वस्तुमान आहे m1 आणि दुसऱ्याचं वस्तुमान आहे m2, अशा ह्या 2 वस्तू आहेत. तर त्यांच्यामध्ये नक्कीच गुरुत्वाकर्षण बल अस्तित्वात असणार आहे. तर ते बल समजा F आहे ओके, त्या बलाला फोर्स आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्यामुळे F म्हटलं त्याला. तर F कुणाला समानुपाती असतं, तर त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराला समानुपाती असतं. म्हणजे समजा तुम्ही एकाचं वस्तुमान वाढवलं तर गुणाकार पण काय होणार, वाढणार. म्हणजेच वस्तुमानाचं गुणाकार वाढणार तर इकडे बल पण काय होतं, वाढतं. म्हणजे तुम्ही एकाचं जरी वस्तुमान वाढवलं तरी बल वाढतं. आणि त्या दोघांमधील अंतर समजा d आहे, तर त्या अंतराला व्यस्तानुपाती असतं. अंतराच्या वर्गाला, अंतराचा जो वर्ग आहे त्याला व्यस्तानुपाती असतं. म्हणजे काय, तर इथे बघा जेवढा अंतर जास्त ओके, जस्ट अ मिनिट, वेगळा रंग घेऊया म्हणजे लक्षात येईल. जेवढं अंतर जास्त तेवढं बल काय होणार आहे, कमी. वस्तुमानाच्या वेळी काय होतं, वस्तुमान वाढलं की इकडं बल पण वाढतं, पण अंतराच्या वेळी अंतर वाढलं की बल मात्र काय होतं, कमी होतं ओके. म्हणून काय म्हणायचं, तर 2 वस्तूंचं वस्तुमान m1 आणि m2 असेल तर त्यांच्या गुणाकाराला ते समानुपाती असतं बल, गुरुत्वीय बल, आणि त्यांच्या वर्गाच्या अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती असतं. वस्तुमानांच्या गुणाकाराला समानुपाती आणि अंतराला व्यस्तानुपाती ओके. समानुपाती म्हणजे एक वाढला की दुसरा वाढतोय, म्हणजे वस्तुमान वाढलं की बल वाढतंय. व्यस्तानुपाती म्हणजे अंतर वाढलं की बल कमी होतं. हे व्यवस्थित लक्षात ठेवा ओके. परत एकदा मी हे वाचतोय तुमच्यासाठी. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक अशा बलांना आकर्षित करत असते आणि हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती असतं. बघा वस्तुमानांच्या गुणाकाराशी काय, समानुपाती, आणि त्यामधील त्या 2 वस्तूंच्या अंतराच्या वर्गाशी, हा पण शब्द आला पाहिजे, नुसता अंतर नव्हे त्याचा वर्ग, अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते ओके. जे मी आता सांगितलं ते इथं पुस्तकामध्ये पण असं दिलंय बघा. F हे जे चिन्ह आहे तुम्ही असं पण लिहू शकता, समानुपाती m1 m2 किंवा m1 गुणिले m2 छेद d चा वर्ग. आता काय करायचं, समानुपाती जे चिन्ह आहे ते काढून टाकायचं, त्याच्याऐवजी काय वापरायचं, बरोबर चिन्ह वापरायचं आणि एक स्थिरांक घ्यायचा g, ज्याला की आपण काय म्हणणार आहे, गुरुत्वीय स्थिरांक म्हणणार आहे ओके. g चं नाव लक्षात ठेवा, गुरुत्वीय स्थिरांक.
G m1 छेद d चा वर्ग हे गुरुत्वीय बलाचं काय आहे सूत्र आहे. याच्यामध्ये दोन वस्तूंचं वस्तुमान आणि त्यांच्या अंतराचा वर्ग आणि जी ला काय म्हणायचं गुरुत्वीय स्थिरांक असं म्हणायचं. ओके, आता बघा काही महत्वाचे मुद्दे आहेत, तर ते महत्वाचे मुद्दे आपण बघूया. समजा दोन वस्तूंपैकी एक वस्तूचे वस्तुमान दुप्पट केलं. बघा एका वस्तूचं वस्तुमान काय केलं दुप्पट केलं, म्हणजे पहिल्याचं वस्तुमान m1 आहे दुसऱ्याचं m2 आहे. तर काय केलं एकाचं दुप्पट केलं म्हणजे त्याला गुणिले 2 केलं, 10 असेल तर 20 केलं. ओके, दुप्पट. तर गुरुत्वीय बल सुद्धा काय होतं दुप्पट होतं. मगाशी मी सांगितलं होतं बघा, बल वाढलं, ओके सॉरी बल वस्तुमान जर वाढलं तर इकडं बल पण काय होतं वाढतं. कसं वाढतं, जर तुम्ही इथं वस्तुमान दुप्पट केलं तर बल पण काय होतं दुप्पट होतं. तसंच दोन वस्तूंमधील अंतर जर दुप्पट केलं तर बल चतुर्थांश कमी होतं. म्हणजे बघा कसं, तर समजा पहिल्यांदा अंतर दोघांच्या मधलं d आहे, त्यावेळी बल किती आहे f. आता तुम्ही अंतर काय केलं दुप्पट केलं तर इकडं जे बल आहे ते 4 पटीनं काय होतं कमी होतं. ते भागिले 4, आधी बल समजा 20 असेल तर 20च्या 4 पटीनं कमी होतं म्हणजे 5 होतं, 4 5 20. 4 पटीनं काय होतं कमी होतं. म्हणजे अंतर जर तुम्ही दुप्पट केलं तर बल 1/4 होईल. 1/4 म्हणजे काय आहे त्या बलापेक्षा 4 पटीनं कमी. हे कसं काढायचं तर बघा, f d असताना आणि 2d म्हणजे दुप्पट केल्यानंतर 2चा वर्ग किती 4. मी आणखीन एक जास्त माहिती सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. बघा समजा अंतर दुप्पटच्या ऐवजी तिप्पट केलं, ओके 3चा वर्ग किती 9 म्हणजे भागिले किती येणार 9. तर हे पण लक्षात ठेवा म्हणजे 9 पटीनं कमी होईल. ओके, जर तिप्पट केलं तर, दुप्पट केलं तर 1/4 म्हणजे 4 पटीनं कमी. आता जो गुरुत्वीय स्थिरांक म्हटलं मी g, त्याचं SI प्रणालीतील एकक बघा न्यूटन मीटर वर्ग प्रति kg वर्ग. ते वर्ग आहेत म्हणून मी तो व्यवस्थित लिहिलंय, न्यूटन मीटर वर्ग प्रति kg वर्ग. किंवा समजा ते मध्ये तिरकी रेष नसेल म्हणजे भागिले, तर हे असं असतं न्यूटन मीटर वर्ग kg, म्हणजे मध्ये ही जर रेष नसेल, ओके ही जी इथं दाखवले तर काय येतं kgचा -2 आणि मध्ये रेष असेल तर धन किंवा अधिक, ओके धनघात, आणि नसेल मध्ये रेष तर ऋणघात. हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण हे नियम बघितले. आता आपण पुढील भाग बघूया. आता पुस्तकामध्ये जरा डोके चालवा याच्यामधला हा एक प्रश्न आहे. सिद्ध करा SI एकक प्रणालीमध्ये जो गुरुत्वीय स्थिरांक g आहे त्याचं एकक न्यूटन मीटर वर्ग प्रति kg वर्ग आहे हे सिद्ध करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, न्यूटनचा गुरुत्वीय सिद्धांत वापरायचा. न्यूटनचा गुरुत्वीय सिद्धांत काय सांगतोय, F बरोबर g m1 गुणिले m2 किंवा तसंच लिहा m1 m2 आणि d चा वर्ग त्यांचा अंतराचा वर्ग. आता काय करायचं, g आहे तिथे ठेवायचं, ओके, आणि या दोघांना पलीकडे आणायचं म्हणजे f कडे आणायचं. मग काय होणार, जे छेदात आहे ते वरती अंशात येईल, जे अंशात आहे ते कुठे येणार छेदात, उलट होणार समीकरणाच्या पलीकडे जाऊन. म्हणजे काय होणार बघा, g बरोबर f गुणिले d वर्ग वरती जाणार आणि m1 गुणिले m2 छेदामध्ये येणार. मग आता g चे SI एकक बरोबर, ओके f चं SI एकक, d म्हणजे अंतराचं SI एकक, m1 आणि m2 काय आहेत वस्तुमान, वस्तुमानाचे एकक वस्तुमानाचे एकक SI एकक. मग आता f चं SI एकक काय आहे, f चं SI एकक आहे न्यूटन, अंतराचं SI एकक मीटर आणि त्याचा काय आहे वर्ग, कारण इथं d चा पण वर्ग आहे त्यामुळे अंतराचा पण काय होणार वर्ग, बरोबर आहे. त्यामुळे मीटर वर्ग बघा न्यूटन मीटर वर्ग. आता इथं भागिले तेच असं इथं तिरकं लिहिलंय, ओके भागिले न्यूटन मीटर वर्ग. वस्तुमानाचं एकक काय किलोग्रॅम आणि इकडं सुद्धा वस्तुमानाचं एकक किलोग्रॅम, किलोग्रॅम गुणिले किलोग्रॅम, किलोग्रॅमचा वर्ग. त्यामुळे g चं SI एकक काय होणार आहे
न्यूटन मीटर वर्ग प्रति केजी वर्ग. तर अशा प्रकारे जीचं एसआय एकक आपण काय केलेलं आहे, न्यूटन मीटर वर्ग प्रति केजी वर्ग येतं हे आपण सिद्ध केलेलं आहे. ओके, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो पुढील भाग आहे तो आणखीन व्यवस्थित बघूया. थँक्यू.